काय होतं ना, मग जसं म्हटलं की सगळं गुजरात, आता डायमंड बोर्स गुजरातला गेला, आता यावर्षी अर्थात फिल्मफेअर गुजरातला होतं, त्यामुळे देखील हा आरोप होता. फिल्मफेअर मागे एकदा 2020ला गुवाहाटीला झालं होतं, आता ते गुजरातमध्ये होत आहे. पण मग गुजरात 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 कारण गुजरात पुश करतंय. गुजरातमधलं पॉलिटिकल लिडरशिप खूप प्रोॲक्टिव्ह आहे. म्हणजे आता व्हायब्रंट गुजरात झालं काही दिवसांपूर्वी, तिथे त्यांच्याकडे आलेली इन्व्हेस्टमेंट ही खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्या कंपॅरेटिव्हली आपण बघायला गेलं तर महाराष्ट्रात तेवढा पुश देत नाही, असं एक चित्र तयार होतं. गुजरातमध्ये व्हायब्रंट गुजरातच्या माध्यमातून दरवर्षी जगातले हुज हू तिकडे असतात बिझनेसमॅन. आपण जसं आता कम्पेअर करायचं झालं तर आपण दावसला जातो. व्हायब्रंट गुजरातसाठी मोठे मोठे उद्योजक जगभरातले आणि भारतातले तर सगळेच, म्हणजे अगदी मुकेश अंबानींपासून अनेक जण त्या तिथे व्हायब्रंट गुजरातमध्ये असतात. यावेळेस तमिळनाडूसारख्या एका राज्याने सुद्धा त्यांचा एक इन्व्हेस्टमेंटला अट्रॅक्ट करण्यासाठी हे घेतलं. आपल्याकडे मॅग्नेटिक महाराष्ट्र होतं पूर्वी, पण मग तो पुश जो आहे ना, तो गुजरात देत आहे, तो महाराष्ट्राकडनं होत नाही. पण सरकार तुमचं असो किंवा आधीचं असो, हा कुठल्या सरकारचा प्रश्न, हा राजकीय प्रश्न नाही, हा एक राज्य म्हणून प्रश्न आहे. आणि एक महत्त्वाचा मुद्दा आपण सांगितलं, पूर्वी मॅग्नेटिक महाराष्ट्र आपल्याकडे होतं. हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे की पूर्वी आपल्याकडे मॅग्नेटिक महाराष्ट्र होतं, पण मध्ये बंद झालं. कोविडमुळे ठीक आहे, कोविडमुळे असेल. आपण मागच्या 3 वर्षामध्ये जे काही नाही झालं ते आपण कोविडच्या माथ्यावर मारून देऊ, त्याला काही प्रश्न नाही. पण ते देवेंद्रजींनी केला 2017ला, आपलं आठवत असेल. आणि मी तुम्हाला सांगतो की देवेंद्रजींच्याच पुढाकारानं, एकनाथ शिंदे साहेबांच्या पुढाकारानं मॅग्नेटिक महाराष्ट्र पुन्हा एकदा जानेवारीच्या 1st किंवा 2nd वीकमध्ये होतोय. आणि महाराष्ट्राला साजेसा असा होईल आणि रेकॉर्ड ब्रेक इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये येतील. पहिली गोष्ट, मॅग्नेटिक महाराष्ट्राबद्दल जनतेला देखील आपल्यामार्फत मला सांगायचं की मॅग्नेटिक महाराष्ट्र हा एका खात्यापुरता मर्यादित नसणार आहे. MIDC असेल, इंडस्ट्री आलं, ॲग्रिकल्चर असेल, एज्युकेशन असेल, स्पोर्ट्स असेल, हाऊसिंग असेल, MMRDA त्याच्यामध्ये असेल, सिडको असेल, BMC असेल, पुणे प्राधिकरण असेल, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये जेवढी इन्व्हेस्टमेंट करणारी खाती आहेत त्याच्या माध्यमातून ते आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र करतोय. 100% आम्हाला खात्री आहे की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्तेच पंतप्रधान म्हणून त्याचं उद्घाटन होईल आणि महाराष्ट्रामध्ये देखील न भूतो न भविष्यती एवढी सगळ्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट येईल. आणखी एक दौरा आहे म्हणजे पंतप्रधानांचा, त्यांचे आता दौरे महाराष्ट्रात वाढलेले आहेत. आता हा पंतप्रधान झाल्यानंतरचा आहे. अच्छा ना, पुढच्या टर्ममध्ये तुम्ही मी खात्रीला एक सांगितलं की जानेवारीच्या 2nd वीकमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबच त्याचं उद्घाटन करतील. आपला महाराष्ट्रातल्या उद्योगांबद्दल बोलतो, तुम्ही कोकणात नेतात. बारसू रिफायनरीचा आता काय स्टेटस आहे? ती आहे आपल्याकडे प्रोजेक्ट की गेलाय? बारसू प्रोजेक्ट नक्की आहे. बारसूच्या बाबतीमध्ये 100 आपण सॉईल टेस्टिंगचे बोर देखील मारलेले आहेत. ते सॉईल टेस्टिंगसाठी त्यांच्या जी आरएमकोची कुठे लॅब आहे त्या ठिकाणी ते गेलेलं आहे. आणि त्यांच्या डोक्यामध्ये नक्कीच असं आहे की एका ठिकाणी मोठे प्रोजेक्ट करण्यापेक्षा 2 ठिकाणी जर प्रोजेक्ट करता आला तर ते त्यांच्या डोक्यामध्ये आहे. लोकांच्या भावनेमध्ये कातळ शिल्प जी होती ती कातळ शिल्प देखील आपण वगळून टाकलेली आहेत, ती आपण संरक्षित केलेली आहेत. ॲडिशनल जागा जी पाहिजे होती ती देखील आपण घेण्याचा प्रयत्न करतोय. त्याच परिसरात. आणि एक मला फक्त याच्यामध्ये सांगायचं की जसं नको आहे तसं हवं असणारे देखील लोक त्या ठिकाणी आहेत. आणि आतापर्यंत जवळजवळ 2800 एकर जमिनीची हमी ही MIDCकडे आलेली आहे. आणि मी सुरुवातीला देखील सांगितलं उद्योगमंत्री म्हणून, आता देखील सांगतो की प्रोजेक्ट जर सॉईल टेस्टिंगनं फायनल झाला, कारण ते सॉईल टेस्टिंगवर त्यांचं ठरणार आहे, तर तिथल्या जनतेला, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चांगली हमी देऊन, जमिनीला चांगला भाव देऊन, नोकरीची हमी देऊन, नोकऱ्या देऊनच आम्ही पुढे जाऊ. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही काही करणार नाही. आणि शेतकऱ्यांना हे मात्र पटवून देऊ की ज्यावेळी आम्ही परदेशामध्ये जातो की अन्य राज्यांमध्ये जातो तर इंडस्ट्री हेच ग्रोथ इंजिन आहे. इंडस्ट्रीमुळेच बेरोजगारी दूर होऊ शकते हे आम्ही पटवून देऊ. त्यासाठी आम्ही यंत्रणा देखील सज्ज केलेली आहे आणि तशा मार्गाने पुढे जाऊ.